लोक म्हणतात संसार म्हणजे सुख, दुःख, विश्वास. पण कोणीही सांगत नाही की कधीकधी विश्वासालाही प्रश्न विचारावे लागतात. माझं नाव अनु देशमुख. मध्यमवर्गीय घरातली साधी मुलगी. माझं आयुष्य म्हणजे घर, ऑफिस आणि माझा नवरा अमोल. लग्नाला 6 वर्ष झाली होती. कोणताही वाद नाही, मोठं प्रेम नाही, पण शांत समजूतदार नातं. मुलं नव्हती. पण आमचं आयुष्य थांबलं नव्हतं. अमोल फार शांत, स्वतःच्या भावना कधी व्यक्त न करणारा. कधीकधी मला वाटायचं हा माणूस खूप काही लपवतोय. पण लग्नात संशय नको असं मी स्वतःलाच समजावायचे. एक दिवस अमोल उशिरा आला. फोन सतत सायलेंटवर. डोळ्यात थकवा नव्हता, डोळ्यात अपराध होता. मी विचारलं, आज उशीर का? तो म्हणाला, काम होतं. पण मन मानत नव्हतं. रात्री 11:30. फोन वाजला. अननोन नंबर. मी उचलला. समोरून बाईचा थरथरता आवाज. मी अमोलची बायको आहे. माझा श्वास थांबला. मी ओरडले, काय बोलताय तुम्ही? मीच त्याची बायको आहे. ती शांतपणे म्हणाली, तू घरातली आहेस. मी त्याच्या वेदनांची आहे. फोन कट. माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला. अमोल बाजूला झोपलेला, शांत, जणू काहीच घडलं नाही. त्या रात्री मला कळलं, माझ्या आयुष्यात मी एकटी बायको नाही. पण सत्य अजून खूप भयानक होतं. रात्री मला झोपच आली नाही. अमोल माझ्या बाजूला झोपलेला होता, शांत, जणू काही घडलंच नाही. पण माझ्या डोक्यात तो एकच वाक्य घुमत होतं, मी अमोलची बायको आहे. मी त्याच्याकडे पाहत होते. हा तोच माणूस का, ज्यावर मी 6 वर्ष विश्वास ठेवला? सकाळ झाली. अमोल नेहमीसारखा उठला, चहा केला, ऑफिससाठी तयार झाला. जणू काहीच बदललेलं नव्हतं. पण माझ्यासाठी सगळंच बदललं होतं. मी विचारायचं ठरवलं, पण शब्द तोंडातून निघेनात. अमोल ऑफिसला निघून गेला. घर शांत झालं, पण माझं मन नाही. मी स्वतःलाच प्रश्न विचारत होते, ती बाई खोटी असेल का? कोणी फसवणूक करत असेल का? पण तिचा आवाज, तो थरथरता आत्मविश्वास खोटा वाटत नव्हता. दुपारी 2 वाजता तोच नंबर पुन्हा वाजला. यावेळी मी घाबरले नाही. मी फोन उचलला आणि विचारले, तुम्ही कोण आहात? असं का बोलताय? ती खोल श्वास घेऊन म्हणाली, मी फोन केलाय कारण सत्य लपवून मी आता जगू शकत नाही. ती म्हणाली, अमोल तुझ्यावर प्रेम करतो, मला माहीत आहे. पण तो माझ्याशी बांधलेला आहे, फक्त नात्याने नाही, वेदनांनी. मी ओरडले, मग तू माझ्या आयुष्यात का आलीस? ती म्हणाली, कारण तू अंधारात आहेस आणि मी अंधारात मरतेय. फोन पुन्हा कट. त्या दिवसापासून मी अमोलकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. त्याचे फोन, त्याच्या शांततेचे क्षण, त्याचं कुठेतरी हरवलेलं मन, सगळं काही आता अर्थपूर्ण वाटत होतं. माझा विश्वास हळूहळू भीतीत बदलत होता. सायंकाळी अमोल म्हणाला, आज थोडा उशीर होईल. माझ्या अंगावर काटा आला. मी ठरवलं, आज सत्य शोधायचंच. मी त्याचा पाठलाग करायचा निर्णय घेतला. अमोल ऑफिसमधून बाहेर पडला, पण तो घरी येण्याऐवजी वेगळ्याच दिशेने गेला. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो मला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार होता, जिथे माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. रात्री मला झोपच आली नाही. तो कोणाकडे जातोय? अमोल घरातून बाहेर पडला. नेहमीसारखा नाही. आज त्याच्या पावलांत घाई होती. मी थोड्या अंतरावर राहून त्याचा पाठलाग करत होते. माझं मन ओरडत होतं, थांब अनु, हे चुकीचं आहे. पण दुसरा आवाज म्हणत होता, आज नाही थांबलीस तर आयुष्यभर अंधारात राहशील. अमोलने गाडी शहराच्या बाहेर वळवली. तो रस्ता मला माहीत नव्हता. आजूबाजूला जुनी घरं, मोकळी मैदानं आणि विचित्र शांतता. माझ्या अंगावर काटा आला. मी स्वतःशीच, तो इथे काय येतोय? काही वेळाने एक जुनं हॉस्पिटल दिसलं. रंग उडालेला बोर्ड, काचेच्या खिडक्या, दारात शांततेची भीती. अमोल गाडी थांबवून आत गेला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. जिथे वेदना असतात, तिथेच काही नाती जिवंत असतात. मी लपून आत गेले. कॉरिडॉरमध्ये औषधांचा वास.
हळू चालणाऱ्या नर्सेस आणि दूर कुठेतरी एक ओळखीचा आवाज. अमोल रडत होता. माझा श्वास अडखळला. मी हळूच पुढे पाहिलं. बेडवर एक स्त्री होती. कमकुवत, डोळ्यात वेदना, पण चेहऱ्यावर शांत स्मित. अमोल तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून होता. तो दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती माझी सौत होती का? की काहीतरी वेगळंच? अमोल तिच्याशी हळू आवाजात बोलत होता. अमोल, मी उशीर केला. माफ कर. माफ कर? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी पुढे गेले. मी थरथरत, अमोल? तो जचकला. ती स्त्री माझ्याकडे पाहून हळूच हसली. स्त्री, शेवटी तू आलीस. ती म्हणाली, मीच ती आहे, जिने तुला फोन केला होता. माझ्या कानात आवाज घुमला. त्या क्षणी मला कळलं, माझा प्रश्न, ती कोण आहे, याचं उत्तर अजून खूप मोठं आहे. त्या हसण्यामागचं सत्य. ती स्त्री हसली होती, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. तो स्वीकार होता. जणू खूप दिवसांपासून ती या क्षणाची वाट पाहत होती. स्त्री हळू आवाजात म्हणाली, बस अनु, घाबरू नकोस, आता सगळं सांगते. मी काहीच बोलू शकले नाही. अमोल खाली मान घालून उभा होता. मी स्वतःला सावरलं. मी विचारले, तू कोण आहेस आणि माझ्या नवऱ्याशी तुझं नातं काय? तिने खोल श्वास घेतला. स्त्री म्हणाली, माझं नाव काव्या आहे आणि मी अमोलची पहिली बायको आहे. तो शब्द, पहिली बायको, माझ्या काळजात घुसला. मी अमोलकडे पाहिलं. हे खरं आहे का? अमोलचे डोळे भरून आले. अमोल म्हणाला, हो, पण पूर्ण सत्य नाही. त्या क्षणी मला जाणवलं, काही गोष्टी सांगायला शब्द अपुरे पडतात. काव्याने सांगायला सुरुवात केली. आमचं लग्न प्रेमाचं होतं, आनंदी, स्वप्नांनी भरलेलं. पण लग्नाच्या 1.5 वर्षात माझ्या आयुष्याने वळण घेतलं. तिचा आवाज थरथरत होता. मला एक गंभीर आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं, हा आजार आयुष्यभर राहील. हॉस्पिटलचा तो बेड, तिचे अशक्त हात आणि अमोलचं असहाय्य रडणं, सगळं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. काव्या म्हणाली, मीच अमोलला सांगितलं की तू माझ्यासाठी तुझं आयुष्य थांबवू नकोस. कायद्याने आम्ही वेगळे झालो नाही, पण नात्याने मी त्याला मोकळं केलं. अमोलने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अनु, मी तुला फसवायचा हेतू नव्हता. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी काव्याकडे पाहिलं. तिच्यात द्वेष नव्हता, फक्त वेदना होत्या. मी हळू आवाजात विचारले, मग तू मला फोन का केला? ती म्हणाली, कारण सत्य लपवून तुला जगताना पाहणं माझ्या माणुसकीला परवडत नव्हतं. हॉस्पिटलच्या खिडकीबाहेर पाऊस पडत होता. 3 आयुष्य, 3 वेदना आणि एक प्रश्न. हा फक्त भूतकाळ नव्हता, हा तर येणाऱ्या वादळाचा पहिला इशारा होता. पहिलं लग्न, लपलेलं सत्य. हॉस्पिटलच्या त्या खोलीत 3 जण होते, पण प्रत्येक जण एकटाच होता. मी खिडकीजवळ उभी होते. अमोल शांत बसलेला. काव्या बेडवर टेकून श्वास घेत होती. त्या शांततेत भूतकाळ स्वतः काव्या बोलायला लागला. मी आणि अमोल कॉलेजपासून एकत्र होतो. स्वप्न मोठी होती, पण आयुष्य साधं. ती हसली. लग्नानंतर आम्ही लहानसं घर घेतलं. भांडणंही होती, पण प्रेम मोठं होतं. माझ्या मनात प्रश्न उठला, मग सगळं तुटलं कसं? काव्या म्हणाले, एक दिवस मी अचानक बेशुद्ध पडले. रिपोर्ट्स आले आणि आयुष्य बदललं. डॉक्टर म्हणाले होते, दीर्घ उपचार, खर्च आणि अनिश्चित भविष्य. त्या दिवशी अमोल रडला होता. माझ्या सासरकडून हळूहळू प्रश्न सुरू झाले. मुलं कधी? उपचारांवर एवढे पैसे का? आणि शेवटी एक वाक्य, तुझ्यामुळे अमोलचं आयुष्य अडकलं. माझ्या अंगावर काटा आला. मी स्वतःला दोष देऊ लागले. अमोलला मी ओझं वाटू लागले. मीच त्याला सांगितलं, तू वेगळं आयुष्य सुरू कर. तो तयार नव्हता, पण माझं ठाम होतं. अमोल बोलू लागला, अनु, तुझ्याशी लग्न करताना मी पूर्ण प्रामाणिक होतो. पण पूर्ण सत्य सांगायचं धाडस माझ्यात नव्हतं. तो थांबला. मला वाटलं भूतकाळ तिथेच संपेल. मी दोघांकडे पाहिलं. काव्या,
आजाराने खचलेली, अमोल अपराधाने मोडलेला आणि मी सत्य आणि विश्वास यांच्यामध्ये अडकलेली. मी मनात, मी कोण आहे या नात्यात? काव्याने माझा हात धरला. काव्या म्हणाली, अनु, तू चांगली बायको आहेस. मी तुझी जागा घ्यायला नाही आले. त्या शब्दांनी माझं हृदय अजूनच तुटलं. सत्य समजलं होतं, पण स्वीकारायची वेळ आता सुरू होत होती. 5. आजार, बलिदान आणि वेगळं आयुष्य. आजार फक्त शरीराला लागत नाही, तो नात्यांनाही जखमी करतो. काव्याच्या उपचारांचे दिवस सुरू होते. औषधं, तपासण्या आणि प्रत्येक रिपोर्टसोबत वाढणारी भीती. अमोल दररोज हॉस्पिटलमध्ये येत होता. मीही, पण अंतर राखून. एक दिवस अमोल बाहेर गेला होता. काव्या मला म्हणाली, अनु, आजारानं माझं शरीर नाही पण माझा आत्मविश्वास तोडला. ती थांबली. मला बायको म्हणून माझी जागा राहिली नाही हे कळायला वेळ लागला. मी तिच्याकडे पाहत होते. ती माझी सौत नव्हती, ती एक हरणारी स्त्री होती. मी मनात, मी जिंकले का की सगळेच हरलो? माझ्या डोळ्यात पाणी आलं. संध्याकाळी अमोल माझ्याशी बोलला. अमोल म्हणाला, मी दोघींनाही दुखावलं. एकीला सोडून दुसरीकडे पूर्ण नसलो. तो रडत होता. पहिल्यांदाच मी त्याला इतका कमकुवत पाहिलं. काव्या म्हणाली, अनु, मी कधीच अमोलला परत मागणार नाही. माझ्यासाठी त्याचं येणं फक्त आधार आहे, हक्क नाही. त्या शब्दात एक महान त्याग होता. हॉस्पिटलमध्ये कुजबूज सुरू झाली. नवऱ्यासोबत 2 बायका? काय विचित्र नातं. त्या शब्दांनी मला टोचलं. समाज नेहमी पाहतो, समजून घेत नाही. त्या रात्री मी ठरवलं. मी म्हणाले, काव्या, उपचारात तू एकटी राहणार नाहीस. अमोल दचकला. अमोल म्हणाला, अनु, मी त्याला थांबवलं. मी म्हणाले, आज नाही तर उद्या सत्य समोर येणारच आहे. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, तू खूप मोठी आहेस अनु. त्या क्षणी मला कळलं, माझी लढाई सौताशी नाही, ती परिस्थितीशी होती. 6. 2 बायकांचा आमनेसामने. सत्य कितीही लपवलं तरी ते कुजबुजीतून बाहेर येतच. हॉस्पिटलच्या बाहेर नातेवाईक जमू लागले. कुजबूज आणि अर्धवट प्रश्न. ही कोण? दोघीही बायका. त्या नजरा माझ्या अंगावर चिरत होत्या. अमोलची काकू थेट माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अनु, हे सगळं काय आहे? तू बायको आहेस की ती? मी शांत राहिले. काव्या बेडवर होती, कमकुवत पण जागरूक. त्या क्षणी मला कळलं, पळ काढणं आता शक्य नाही. मी पुढे गेले. मी ठाम आवाजात म्हणाली, मी अमोलची बायको आहे. क्षणभर शांतता. मग मी काव्याकडे पाहिलं. मी आणि ती त्याच्या आयुष्यातली अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय त्याचा भूतकाळ अपूर्ण आहे. काहींच्या चेहऱ्यावर धक्का, काहींच्या चेहऱ्यावर राग. सगळ्यांच्या नजरा काव्याकडे वळल्या. ती हळूच उठून बसली. काव्या म्हणाली, मी कुणाची जागा घेण्यासाठी नाही आले, मी फक्त सत्य सांगायला आले. तिचा आवाज कमकुवत होता, पण शब्द मजबूत. आजारी असणं हा गुन्हा नाही आणि प्रेम सोडणंही नाही. अमोल गप्प बसू शकला नाही. अमोल भावनाविवश होऊन म्हणाला, मी चुकलो, पण कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. तो रडत म्हणाला, समाजाला माझी चूक दिसते, पण माझी लढाई नाही. त्या क्षणी पहिल्यांदाच तो स्वतःसाठी उभा राहिला. मी काव्याजवळ गेले. आमच्या नजरा भिडल्या. कोणताही द्वेष नव्हता, फक्त वेदनेची ओळख होती. त्या क्षणी आम्ही सौत नव्हतो, आम्ही 2 स्त्रिया होतो, ज्यांना आयुष्याने एकाच वळणावर आणलं होतं. मी सगळ्यांकडे पाहिलं. मी म्हणाले, समाज काय म्हणेल यापेक्षा महत्त्वाचं आहे आपण स्वतःला काय म्हणतो. मी ठामपणे म्हणाले, ही लढाई लपवून नाही, सामोरून लढू. अमोलच्या डोळ्यात आश्चर्य होतं, काव्याच्या डोळ्यात पाणी. बाहेर पाऊस सुरू झाला. हॉस्पिटलच्या काचांवर थेंब पडत होते, जसं काही आयुष्य नव्याने लिहिलं जात होतं. हा सामना सौतांमध्ये नव्हता, हा सामना समाजाशी होता. समाज, आरोप आणि तुटणारा धीर. सत्य बाहेर आलं आणि त्याच क्षणी अफवांनी जन्म घेतला. हॉस्पिटलच्या बाहेर गोष्ट पसरली होती. कोणी म्हणत होतं, नवऱ्याने 2 लग्न केली. कोणी म्हणत होतं, बाटांनाच काही कळत नाही. प्रत्येक शब्द माझ्या मनावर घाव घालत होता. फोन वाजू लागले. माझ्या माहेरून कॉल. आई म्हणाले, अनु, लोक काय बोलतायत कळतेय का? घरी ये, सगळं सोड. त्या शब्दांनी माझा धीर ढासळला. कधीकधी आपल्या माणसांचे शब्द सगळ्यात जास्त दुखावतात. अमोल ऑफिसला गेला, पण तिथेही कुजबूज. एक सहकारी थेट म्हणाला, तू योग्य केलंस का? तो काही बोलला नाही. पहिल्यांदाच मी त्याला इतका एकटं पाहिलं. हॉस्पिटलमध्ये काव्याची तब्येत बिघडली. डॉक्टर धावत आले. मी बाहेर उभी, हात थरथरत. मी मनात म्हणाले, जर काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकेन का?
डॉक्टरांनी सांगितलं, ताण कमी ठेवा, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल. मी कोपऱ्यात बसले, डोळ्यातून पाणी वाहत होतं. मी रडत, मी चूक करतेय का? कुणाकडेच उत्तर नव्हतं. एक नातेवाईक थेट म्हणाला, अनु, स्वतःचा विचार कर, हे नातं समाज मान्य करणार नाही. तो वाक्य माझ्या छातीत घुसलं. समाज नेहमी सोपं सुचवतो, पण परिणाम भोगायला सांगत नाही. त्या रात्री मी एकटी छताकडे पाहत पडले. डोक्यात प्रश्न, मी बायको आहे, मी स्त्री आहे, की फक्त एक भूमिका? मी मनात, माझं आयुष्य लोकांच्या मतावर सोडायचं का? सकाळी काव्याने मला बोलावलं. ती थकलेल्या आवाजात म्हणाली, अनु, कदाचित माझ्यामुळेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हा क्षण निर्णायक होता. आता एकच निर्णय सगळं बदलणार होता. माझा अंतिम निर्णय. मी कोण आहे? काव्याचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. माझ्यामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. मी आरशासमोर उभी होते. तोच चेहरा, पण आतली मी बदलली होती. मी मनात, मी कुणासाठी जगतेय? स्वतःसाठी की लोकांसाठी? आई घरी आली. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, अनु, तुझं दुःख मला कळतं, पण समाजाशी रोज लढता येत नाही. मी शांतपणे उत्तर दिलं, आई, समाजाशी नाही, मी स्वतःशी लढतेय. आई गप्प झाली. मी अमोलसमोर बसले. मी अमोलला विचारले, तुला मला काही सांगायचंय का? तो थांबला. अमोल बोलू लागला, मी चुकलो, पण कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. तो रडत म्हणाला, समाजाला माझी चूक दिसते, पण माझी लढाई नाही. त्या क्षणी माझ्या मनातल्या वादळं शांत झाली. मी हॉस्पिटलमध्ये काव्याजवळ बसले. मी म्हणाले, तू मला दोष देऊ नकोस. हा निर्णय माझा आहे. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. काव्या म्हणाली, तू माझ्यापेक्षा जास्त मजबूत आहेस. त्या रात्री मी झोपले नाही. मी विचार केला, जर मी निघून गेले तर मी पळाले, जर मी राहिले तर मी लढले. कधीकधी स्त्रीचं धैर्य त्यागात नसतं, ते उभं राहण्यात असतं. सकाळी मी दोघांना बोलावलं. मी ठामपणे म्हणाली, मी हा संसार सोडणार नाही. अमोल हादरला. काव्या थक्क झाली. मी म्हणाले, पण सगळं जुन्यासारखंही राहणार नाही. मी म्हणाले, सत्य लपवणार नाही. काव्याच्या उपचारांची जबाबदारी आपण तिघं मिळून घेऊ. मी पुढे म्हणाले, हे सहानुभूतीतून नाही, माणुसकीतून आहे. अमोलच्या डोळ्यात पाणी, काव्याच्या चेहऱ्यावर शांत हसू. बाहेर ऊन पडलं होतं. जणू काही आयुष्य नव्याने लिहिलं जात होतं. निर्णय झाला होता, पण परीक्षा अजून बाकी होती. शेवट, माणुसकीचा विजय. काही निर्णय आयुष्य बदलतात आणि काही निर्णय आयुष्य शिकवतात. आज घरात वेगळीच शांतता होती. भीतीची नाही, स्वीकाराची. अमोल ऑफिसला निघताना पहिल्यांदाच हलका दिसत होता. काव्याच्या उपचारांना नवीन दिशा मिळाली. डॉक्टर म्हणाले, ताण कमी झाला आहे, याचा परिणाम उपचारांवर होईल. मी काव्याचा हात धरला. मी म्हणाले, आता तू एकटी नाहीस. काव्या हसली. ते हसू जिंकल्यासारखं होतं. काही लोक अजूनही बोलत होते, काही नजरा अजून टोचत होत्या, पण फरक इतकाच होता. आता त्या नजरा माझा धीर तोडू शकत नव्हत्या. जेव्हा मन शांत होतं, तेव्हा समाजाचा आवाज आपोआप कमी होतो. एक संध्याकाळी अमोल माझ्याशी बोलला, अनु, मी तुझ्यामुळे चांगला माणूस बनतोय. मी हसले. मी म्हणाले, नाही अमोल, तू स्वतःसाठी बदलतोयस. त्या क्षणी नातं नव्याने जन्माला आलं. काव्याने एक दिवस मला म्हटलं, आज मला माझी ओळख फक्त आजारी बाई म्हणून नको. मी तिच्या हातावर हात ठेवला. मी म्हणाले, तू एक मजबूत स्त्री आहेस आणि ते पुरेसे आहे. मी स्वतःशी बोलले, मी सौत नाही, मी त्यागाची मूर्ती नाही, मी कमजोरही नाही, मी फक्त माणूस आहे, ज्याने माणुसकी निवडली. एक दिवस हॉस्पिटलच्या गॅलरीत आम्ही तिघं उभे होतो. बाहेर सूर्य मावळत होता. काव्याने हळूच माझा हात धरला आणि म्हणाली, तू माझ्या नवऱ्याची बायको आहेस, पण तू माझ्या आयुष्यातली देवदूत आहेस. माझ्या डोळ्यात पाणी आलं. नाती कायद्याने ठरत नाहीत, ती माणुसकीने जगली जातात. आणि माझ्या कधीकधी नवऱ्याची बायको हा शब्द द्वेषाचा नसून समजुतीचा होतो.